नमस्कार. आज मी बनवले चवीला अगदी पेढ्यासारखे लागणारे आणि टाळ्याला न चिकटणारे बेसनाचे लाडू. तर त्यासाठी इथं 1 वाटी बेसन घेतलं मी. त्याचबरोबर सेम वाटीने 1 वाटी तूप घेतलं. तुपामध्ये बेसन छान भाजून घ्यायचं. छान असा खमंग वास सुटेपर्यंत भाजायचं आणि वरून लागलं तर तूप पण टाकायचं. त्याचबरोबर मी 1 वाटी साखर पण घेतलेली होती. तर त्याची मी पिठी साखर करून घेणार होती. 2 ते 3 चमचे रवा पण घातला, जेणेकरून लाडू एकदम असे लूज होत नाहीत, एकदम घट्ट होतात. त्यासाठी थोडासा रवा घालायचा. रवा आणि बेसन खूप छान असं भाजून घ्यायचं, लागेल असं तूप घालून. मंद गॅसवरती भाजलं की खूप छान वास येतो. लाडू छान असं भाजलं की थोडंसं नॉर्मल थंड होऊ द्यायचं आणि थंड झाले की 1 वाटी साखर जी आपण घेतली होती ती मिक्सरवरती बारीक करून घेतली आणि ती पिठी साखर यामध्ये मिक्स करून घेतली. 1 वाटी बेसनासाठी 1 वाटी जर साखर तुम्हाला जास्त वाटत असेल तर कमी करू शकता. मी इथं 1 वाटी बेसनासाठी 1 वाटी साखर घातलेली आहे. माझ्या मुलांना खूप जास्त गोड आवडतं म्हणून. मग ते छान असं मिक्स केलं आणि मी इथं लाडू बनवायला घेतले, पण लाडू गरम असल्यामुळे खूप लूज होत होते. नंतर थोड्या वेळासाठी झाकून ठेवलं आणि थंड होण्यासाठी थोड्या वेळानं ताटात काढलं. तर ताटात काढलं, छान असं थंड झालं की मस्त असे लाडू तयार झाले. खूप छान होतात लाडू, अजिबात टाळ्याला चिटकत नाहीत आणि तूप जास्त घातल्यामुळे लाडूची अगदी पेढ्यासारखी टेस्ट येते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.